नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना कटोरी ब्लाऊज प्रिंटेड कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा आणि तुम्ही बघू शकता पूर्ण कटिंग झालेला आहे ब्लाऊज, परंतु बाहीला अजूनही जॉईंट राहिलेला आहे आणि कपडा काहीच राहिलेला नाही. तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या पट्ट्या फक्त राहिलेल्या आहेत आणि जॉईंटसुद्धा जवळजवळ 2-2.5 इंचाचा जॉईंट आहे आणि कपडा तर कुठेच नाही आहे शिल्लक जास्त. तर त्यामुळे कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून स्टिचिंग करते हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला लास्टपर्यंत पाहावा लागेल. तर सर्वात आधी ना मी कटोरी आणि साईड पार्ट जे आहे तर ते जोडून घेते. आधी पुढचा पार्ट तयार करते बघा. यासाठी ना कटोरी दोन्ही साईडने व्यवस्थित ठेवून आधी घेतल्या. उलट्या साईडवरती अस्तरच्या कटोऱ्या ठेवून पाहिल्या. एक लेवल दोन्ही एका साईडची कटोरी होऊनी हे सुद्धा ठेवताना चेक करून घ्यायचं. जर मेन फॅब्रिक तुम्ही तसंच कटिंग केलं तर तसं होत नाही. दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या कटोरी तयार होतात. यानंतर याला फॅब्रिकसुद्धा मी जास्त सोडलेलं नव्हतं. पाव इंच वगैरे असं होतं. तर जेवढं होतं तेवढं एक्स्ट्राचं मार्जिन कटिंग करून टाकलं आणि बघा लगेचच कटोरीला टक्स देऊन घेतले. टक्स देत असताना ना उंचीमध्ये मी 3 इंचाचा टक्स घेतला आणि रुंदीमध्ये 1.5 इंचाचा घेतलेला आहे. या पद्धतीने दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा अशाच पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा. आणि लगेचच बघा टक्सला दुसरी टीपसुद्धा टाकून घ्यायची. या पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स मी तयार करून घेतले. यानंतर साईड पार्ट याच पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते जोडून घेणार आहे मी. तर हे लक्षात घ्या बघा, कारण हे जे आहे का याच्यामध्ये थोडंसं 2-2 इंचाच्या दोन्ही साईडला बघा पट्ट्या राहिल्या होत्या. ज्यावेळेस मी फॅब्रिक पूर्ण जॉईंट केल्यावर ही साईडला जी मार्जिन दिसतंय तर हीच मार्जिन आपण तसंच ठेवायचं. हे कपडा जो आहे तो स्टिचिंग केल्याच्या नंतर तसाच ठेवायचा. कटिंग करून बाजूला मी तो कपडा ठेवून दिलेला आहे आणि साईड पार्ट तयार करून घेतले. यानंतर साईड पार्ट आणि कटोरी बघा या पद्धतीने जोडून घ्यायचे. वरच्या साईडने कटोरी एका साईडने ना साईड पार्ट उलट्या बाजूने येतो तर दुसऱ्या साईडला कटोरी जी आहे तर ती उलट्या बाजूने येते. या पद्धतीने दोन्ही साईड पार्ट आणि कटोरी मी जोडून घेतले. बघा दोन्ही जोडल्याच्या नंतर जर कटोरीचा पार्ट कधी कधी एक्स्ट्रा होतो, जर झाला असेल तर गोलमध्ये कटिंग करून घ्यायचा आणि दोन्ही पार्टला डबल टिप टाकून घेतली बघा. यानंतर योगपट्टी जोडण्यासाठी अस्तरच्या योगपट्ट्या आहेत ती खालच्या बाजूला ठेवून घेतल्या. यानंतर वरच्या साईडला बरोबरच योगपट्टी फक्त उलट्या बाजूने ठेवून घेतली आणि यानंतर आधी मी योगपट्टी तयार करून घेते. तर या पद्धतीने ठेवून घ्यायची योगपट्टी. अस्तरची योगपट्टी उलट्या म्हणजे मेन योगपट्टीच्या वरच्या बाजूनेच ठेवून घ्यायची बरोबरच्या आणि दाबची टीप टाकून घ्यायची. यानंतर बघा योगपट्टी जी आहे खालची बरोबर ठेवलेली आहे आणि त्यावरती हा पार्ट उलटा ठेवून घेतला आणि जी कटोरी आहे का तर ती आतल्या साईडला दाबून ठेवायची दोन्हीच्या आतमध्ये किंवा मग कट करून टाकली तरीसुद्धा चालतं. यानंतर शोल्डरपासून आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि कटोरीचा म्हणजे मेन योगपट्टीचा पार्ट आणि अस्तरची योगपट्टी परत एकदा जॉईंट करून घ्यायचं या पद्धतीने बघा. यानंतर कटोरी आणि साईड पार्ट आहे तर तो बाहेर काढून घेतला आणि अशा पद्धतीने आपली योगपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये लागलेली आहे. यानंतर खालच्या साईडला ना दाबची टीप टाकून घ्यायची. व्यवस्थित अशी दाबची टीप टाकली की ही बघा एक लेवलमध्ये इथे मी व्यवस्थित कटिंग करून घेतलं. कटिंग केल्याच्या नंतर इथे एक टीप टाकून घेतली. हुक लूक पट्टी तयार करून घेणार आहे. याच पद्धतीने दुसरा पार्ट असाच तयार करून घ्यायचा आणि बघा मी हुक लूकची पट्टी तयार करून पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे पुढच्या गळ्याला. या पद्धतीने मी ब्लाऊज तयार केलेला आहे आणि बॅकचा पार्ट लगेचच घ्यायचा स्टिचिंग करायला. बघा बॅक पार्टमध्ये गळ्याची मार्किंग माझी टाकायची राहिली होती ती गळ्याची मार्क करून घेते. मार्किंग जेवढी गळा रुंदी आणि लांबी आहे तर तेवढी तुमच्या मापानुसार तुम्ही मार्किंग करून घ्या. बघा इथे ना 8.5ची गळा रुंदी म्हणजे गळ्याची लांबी होती आणि 2.5 इंचाची गळा रुंदी होती आणि वरच्या बाजूने मी 2.25ची गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने 2.25 इंच घेतलं. 2.5-2.25 इंच घ्यायचं जेणेकरून गळा हा डीपमध्ये व्यवस्थित दिसतो. तरी बघा या भागामध्ये सुद्धा काय करायचं, गळ्याचा जो मधला पार्ट आहे अस्तर बरोबर ठेवून याला फक्त पलटी करून घ्यायचं. अशा वेळेस कपडा कमी असतो त्यामुळे पायपिंग वगैरे बॅक साईडला करीत बसायचं नाही. कपडा लगेचच मी बघा या पद्धतीने बरोबर ठेवून अस्तर ठेवून स्टिचिंग अशा पद्धतीने करून घेते आणि हा जो आहे का तर तो व्यवस्थित असा कटिंग करून घेतला. आणि इथे सुद्धा बघा मेन फॅब्रिकचे 4 पार्ट राहतात. दोन्ही मोंड्याच्या बाजूचे थोडे थोडे पार्ट आणि गळ्याचा जो पार्ट आहे तर हे राहतात. याचाच वापर करून आपण बाहीला जॉईंट देणार. या पद्धतीने मी बॅकचा पार्ट पूर्ण रेडी करून घेतला आणि बाही बघा अशा पद्धतीने ठेवून घेतली.
घेतलेली आहे. याला ना अस्तरला सुद्धा मला अर्धा इंचाचा जॉईंट पाहिजे होता, कारण खूप जास्त कमी पडली असती स्लीव्ज, त्यामुळे मी अस्तरचा जॉईंट करून आधी बाही रेडी करून घेतलेली आहे. आणि यानंतर मेन फॅब्रिकचे जॉईंट आहे तर ते कशा पद्धतीने तयार करायचे हे तुम्हाला दाखवते बघा. यातील एक जॉईंट दाखवते. तर बघा या पद्धतीने मी जे मोंड्यातील बाजूचे आणि जे साईड पार्टचे जे फॅब्रिक राहिलं होतं का, तर ते दोन्ही एकाला एक जोडून घेतले आणि याचे 2 पार्ट तयार झाले. आणि जो गळ्याचा मागचा गळ्याचा पार्ट जो होता तर तो एका साईडला मी जॉईंट करून घेतला. अजूनही एका बाजूला आपल्याला जॉईंटसाठी कपडाच राहिलेला नाही. तर बघा मी काय करते, तर तिने पार्ट स्टिचिंग करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. बघा दोन्ही साईडला तर पार्ट जोडून घेतले. यातील एका साईडला सुद्धा पार्ट होता, तर हा जो तयार केलेला पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा, व्यवस्थित असा जोडून घेतला. आणि बघा एका बाजूला कमी पडत होता तर काय केलेलं आहे मी ना, ही जी आहे पार्ट एकावरती एक व्यवस्थित ठेवून घेतले आणि परत अस्तरची स्लीव जी आहे तर ती यावरती ठेवून पाहिली. आणि या दोन्हींच्या साईडला बघा मार्जिन राहत आहे, तर त्या मार्जिनमधीलच कपडा वापरून मी अजून एका साईडला जॉईंट देणार आहे. तर तोच ना मी चेक करून पाहिलं, आधी या साईडचा कटिंग केला तर तरी पण ना हा जॉईंट हा काही पुरत नव्हता. त्यामुळे आता म्हटलं दुसऱ्या साईडचा एक लेवलमध्ये आधी व्यवस्थित कटिंग करून घेतला आणि मग हा जो आहे तर तो जॉईंट व्यवस्थित बसतोय का हे एकदा चेक केलं. तर बघा हा जॉईंट हा व्यवस्थित बसत होता, बरोबर बसत होता. फक्त पाव इंच वगैरे कमी पडत होता, तर तेवढा म्हटलं स्लीव्जमध्ये कमी पडला तरी चालेल, ॲडजस्ट होऊन जाईल. या पद्धतीने या साईडचा जॉईंट आहे तर तो ह्या बाजूला मी जॉईंट करून घेतला. आणि बघा या पद्धतीने मी आता स्लीव्ज तयार करून घेणार आहे. दोन्ही साईडचा जॉईंट आपला तयार झाला एक लेवलमध्ये व्यवस्थित. यानंतर ना स्लीव जॉईंट करण्यासाठी मेन फॅब्रिक आहे ते बरोबर ठेवलं. त्यावरती ही अस्तरची स्लीव्ज आहे, जॉईंट दिलेली बाजू उलटी ठेवून घेतलेली आहे. आणि बघा या पद्धतीने आधी दंडघेराच्या साईडने जोडून घेतलं. यानंतर एक्स्ट्रा मार्जिन असेल तर कट करून टाकलं आणि कट्स दिले छोटे छोटे, जेणेकरून दंडघेराच्या बाजूने फिनिशिंग छान येते. आतल्या साईडला परत अस्तर फोल्ड करून घेतलं आणि परत एक वरच्या बाजूने दाबची टीप टाकून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने नंतर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते जोडून घ्यायचं व्यवस्थित असं. तर थोडंसं एका साईडला जॉईंट कमी पडलेला आहे तर तो ॲडजस्ट होऊन जातो, कारण स्लीव्जला ना अर्धा इंच 1 इंच वगैरे दंडघेरामध्ये आणि मोंड्यामध्ये फरक असतो, त्यामुळे थोडंफार कमी पडलं तरी ॲडजस्ट होऊन जातं. आणि बघा यानंतर दुसऱ्या साईडची स्लीव्जसुद्धा त्याच पद्धतीने ठेवून घेतली. फक्त पहिली स्लीव्ज तयार केली त्याच बाजूची स्लीव्ज तयार होऊ नये याची काळजी घ्यायची जोडत असताना. आणि याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची. दोन्ही स्लीव्ज एका बाजूच्या तयार नाही झाल्या पाहिजे याची फक्त काळजी घेऊन त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून घ्या. या पद्धतीने मी सुद्धा स्टिचिंग करून घेतलेलं आहे. बघा दंडघेराच्या साईडला व्यवस्थित टीप टाकून घेतली. यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरचे फॅब्रिक आहे स्लीवचे तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित जॉईंट करून याला एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे तर ते कटिंग करून टाकलं. आणि व्यवस्थित बघा याला स्लीव्ज आहे तर ती जोडून ना पूर्ण ब्लाऊज मी फिटिंग करून घेणार आहे याच पद्धतीने. आणि जे एक्स्ट्रा मार्जिन आहे तर ते कट करून टाकलं. तर दोन्ही साईडच्या स्लीव्जनं जशा पद्धतीने बसतायत बघू शकता तुम्ही. परत एकदा काय करायचं हे एकदा लक्षात घ्या तुम्ही. पूर्ण जिथं जॉईंट आपण दिलेला आहे का, पूर्ण स्लीव्ज तयार झाल्यावर एकदा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची, जेणेकरून काय होतं ज्यावेळेस ब्लाऊज जर टाईट वगैरे झाला तर खेचला गेला की मग हे जो जॉईंट आहे तर तो बाहेर खेचला जातो. त्यामुळे व्यवस्थित परत एकदा टीप टाकून घ्यायची आणि स्लीव्ज तयार करून घ्यायची. आणि बघा या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज मी स्टिचिंग करून जोडून स्लीव्ज वगैरे जोडून पूर्ण फिटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज तयार झाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.